शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून हे निर्देश. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदे आणि भाजपमध्ये सभागृहात खडाजंगी. दोन्ही पक्षाच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक. शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार आक्रमक. सातारा एसपींना बडतर्फ करण्याचीही मागणी. भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा. सातारा झेडपी विषयावर कुठलीच तडजोड नाही, भाजपची भूमिका. सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत करणार चर्चा. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावे तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल. वस्तुस्थिती तपासून कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आश्वासन. भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न. पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाई यांच्यावरती निशाणा. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक. खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी. नाना पटोले आक्रमक. भोंदू बाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, त्यांची HIV टेस्ट करा, वडेट्टीवारांचीही मागणी. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. भोंदू खरातने अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केलं. या संदर्भात चौकशी सुरू. कुणालाच सोडणार नाही, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. खरात प्रकरणाचे हिडेस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालंय. राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे. भोंदूला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं हे माध्यमांना आवाहन. भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. संस्थांच्या सदस्य चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार. गॅस तुटवड्यामुळे सरकारचा हा मोठा निर्णय. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची देखील शक्यता. आखाती देशातील युद्धाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका. सेन्सेक्समध्ये 1334, निफ्टीमध्ये 400 अंकांची घसरण. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 6000, चांदीच्या दरात 10,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,43,170 रुपयांवर. चांदी प्रतिकिलो 2,26,600 रुपयांवर. कोल्हापूर या ठिकाणी गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी. पुरवठा संपण्याच्या भीतीने पंपावर लोकांच्या रांगा. भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये रात्री उशिरापर्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी. इगतपुरीच्या पायरवाडी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपेट. जीव धोक्यात घालून गढूळ पाणी पिण्याची वेळ. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबई शहरातील तापमानात घसरण. मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा. बांधकाम आणि वाहतुकीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. धुक्यामुळे मुंबईची दृश्यमानता कमी झाली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.